श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भोगीच्या दिवशी हे नियम आवर्जून पाळा. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी मिश्र भाज्यांची भाजीला भोगी म्हणतात, ती केली जाते. यंदा म्हणजेच 2025 मध्ये भोगी 13 जानेवारी रोजी आहे. भोगीला काय करावे? नंबर 1. भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं मुली सगळ्यांनीच आपले केस धुतले पाहिजे. म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पीडा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणायचे. ते खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे हे तर माहीत नाही, पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळेच घरातील सगळ्यांनीच डोक्यापासून तर पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी काळी तीळ टाकून स्नान करावे. जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधार होतो. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी. देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील, जो खाईल भोगी तो राहील आरोगी. या म्हणीचा अर्थ असा की भोगीच्या दिवशी भाजी आणि बाजरीची भाकरी सर्वांनीच खाल्ली पाहिजे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा. जल अर्पण करताना ओम पितृदेवो भव या मंत्राचा जप करा. पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. भोगीच्या दिवशी लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी: सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा करावी. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच भोजन करावे. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिन देखील जेवायला घालतात. ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल, तर तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील हा नियम पाळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. या व्हिडिओत सांगितलेली माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे. कुठलीही अंधश्रद्धा समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. त्यामुळे कुणीही स्वतःवर घेऊ नये.